न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। काटोल तालुक्यात अवैध दारू विक्रीला आलाऊत, पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शासनाचा महसूल बुडीत। काटोल तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे। यामध्ये देशी विदेशी दारूसहित मोहफुलाची दारू विक्रीचा व्यवसाय पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे सुरू असल्याचे दिसून येत आहे। घुबडमेट सावनेर रोडवरती लोहगड फाट्याजवळ असलेल्या एका टपरी राजपूत धाब्यावर बऱ्याच वर्षापासून खुलेआम देशी विदेशी दारू सोबतच मोहफुलाची दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येते। त्यामुळे पोलिसांचे आणि दारूबंदी विभागाचे राज्य उत्पादन शुल्क अभय असल्यामुळे अवैध दारू विक्रेते निर्भय झाल्याचे चित्र दिसून येत आहे। या दारू विक्रीमुळे नवीन यंग पिढी दारूच्या व्यसनात लागलेले आहे। शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडीत होत असून ऐन हायवेवर अशा प्रकारच्या दारुड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची आशंका वर्तवण्यात येत आहे। याबाबत पोलीस प्रशासन खरंच अनभिज्ञ आहे की आर्थिक साठे लोटेच्या भरोशावर गप्प बसून आहेत हेच कळत नाही। त्यामुळे पोलिसांच्या आणि दारूबंदी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावर काटोल पोलीस कारवाई करणार की नाही असा प्रश्न गावकरी नागरिकांनी केलेला आहे। दारू बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।